नवा महिना सुरू झालाय आणि दर महिन्याप्रमाणे याही महिन्यात अनेक मोठे बदल झाले ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. काय आहेत हे बदल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. पहिला बदल आहे मे महिन्यापासून एटीएफ सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होणार आहे. एटीएफच्या किमतीत घट आणि वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हवाई यात्रा करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर होतो. त्यानंतर दुसरा बदल आहे एटीएमच्या नियमांच्या संदर्भात. एटीएम मशीन मधून पैसे काढणं आता महागणार आहे, कारण 1 मे पासून ग्राहक होम बँकेच्या ऐवजी दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून पैसे काढणं महागणार आहे, कारण एका ट्रान्झॅक्शनवर 17 रुपयांच्या ऐवजी 19 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तर दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून शिल्लक रक्कम तपासण्यावर सुद्धा 6 रुपयांच्या ऐवजी 7 रुपये आकारले जाणार आहेत. तिसरा बदल आहे रेल्वे तिकीट बुकिंगच्या संदर्भातला. आता वेटिंग तिकीटवर स्लीपर कोच मधून प्रवास करता येणार नाही. वेटिंग तिकीट फक्त जनरल कोच साठीच मर्यादित असणार आहे. तर आगाऊ रिझर्वेशन अवधी 120 दिवसांनी घटवून 60 दिवसांचा करण्यात आलाय. तसंच मे पासून देशातील 11 राज्यात वन स्टेट वन आरआरबी योजना लागू होणार आहे. राज्यातील सर्व ग्रामीण बँकांना एकत्र जोडून एक मोठी बँक तयार करण्यात येणार आहे. यात आधीपेक्षा अधिक आणि सर्व बँकिंग सेवा मिळणार आहेत.